दरम्यान सीएसटी स्थानकावरती आंदोलकांची गर्दी वाढली आहे। ही गर्दी कमी करण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी कडून प्रयत्न करण्यात येत आहेत। आंदोलन आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ह्या उपाययोजना करण्यात येत आहेत आणि सीएसएमटी स्थानकात सुरक्षाही आता वाढवण्यात आली आहे। मराठा रिजर्वेशन के लिए आंदोलन आज भी आजाद मैदान में शुरू है। पुलिस की तरफ से सीएसटी स्टेशन पर खास व्यवस्था की गई है ताकि आंदोलन करने वाले जो लोग हैं उन्हें कोई दिक्कत ना हो, साथ ही पैसेंजर्स को भी कोई दिक्कत ना हो। सर, क्या व्यवस्था की गई है, किस तरह के इंतजाम किए गए हैं ताकि जो आंदोलन करने के लिए दूर दूर से जो लोग आए हैं वो भी यहाँ रुक सके और जो दूसरे पैसेंजर है वो भी जा सके? म्हणजे सकाळी जसं आंदोलनासाठी जे आलेलं आहे ना, तो आणि त्याचबरोबर जे पॅसेंजर्स इथं प्रवास करत आहे त्याच्यासाठी रस्ता मोकळा पाहिजे म्हणून हे जागा आम्ही मोकळा ठेवलेला आहे आणि जे अजिटेशन संदर्भात आलेलं आहे त्याच्यासाठी बसण्यासाठी म्हणून मध्ये इथं जागा ठेवण्यात आलेला आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 हे हार्बर लाईनची गाडी येत आहे, तिथं अधिकारी कर्मचारी आम्ही ठेवलेला आहे आणि स्टार्टिंगमध्ये जे महिलाची कोचेस आहे तिथं महिलाहीच बसायला पाहिजे म्हणून तिथं पण महिलांसाठी मदत करण्यासाठी स्टाफ ठेवलेला आहे। रस्सी बेसिकली थोडा क्राऊड मॅनेजमेंट हिशोबाने म्हणजे या रस्ता थोडा मोकळा पाहिजे आणि अजिटेशनसाठी जे आलेलं आहे ते शांततेने तिथं बसतील त्या उद्देशाने आम्ही केलेलं आहे। कॅमेरामॅन रुपेश, सूरज ओझा, एबी माझा मुंबई।